आता हा सेटअप झालाय, बेसिक सेटअप झालाय आपला. आता आपण प्रोजेक्टचं जनरल डिस्कशन करूयात. आपण सगळ्यात महत्वाचं, प्रोजेक्ट करायचा आहे कॉलेजमध्ये टॉपिक सबमिट करा असं म्हटल्यानंतर आपण आधी विचार करतो की कुठला डाउनलोड करता येतोय, है ना. प्रोजेक्ट डेव्हलप करायचा म्हणजे आपल्याला डायरेक्ट कोडिंगला सुरुवात करायची नसते. आपण आधी काय ठरवतो, स्कोप ठरवतो की मला प्रोजेक्ट मध्ये काय काय करायचंय. आपल्या एकदम डोक्यात आयडिया आहे, म्हणजे प्रोजेक्ट चालू होतो आयडिया पासून, बरं का. माझ्या डोक्यात ही आयडिया आहे आणि ती आयडिया मला डेव्हलप करायची. असा जनरली प्रोजेक्ट स्टार्ट व्हायला पाहिजे, ना की याला विचारणार सजेस्ट सम टॉपिक्स टू डेव्हलप प्रोजेक्ट फॉर TYBCS स्टुडंट्स वगैरे. मग ए आपल्याला टॉपिक देणार, मग त्यातलं एक टॉपिक घेणार, तसं नाही. तुमच्याकडे जर काही कुठला प्रॉब्लेम असेल तर त्याची आयडिया तुम्ही क्रिएट करा आणि त्याच्यासाठी तुम्ही डेटाबेस किंवा स्कोप डिफाईन करा. आता आपण जो सिलेक्ट केलेला प्रोजेक्ट टॉपिक आहे तो आहे पेरिफाय. प्रोजेक्टचा स्कोप डिफाईन करायचा आहे, म्हणजे मला या प्रोजेक्टमध्ये काय इन्क्लूड करायचं आणि काय एक्सक्लूड करायचं या गोष्टी ठरवायच्या. आलं लक्षात. तुम्हाला जर मी सांगितलं की कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम प्रोजेक्ट तुमचा ठरलाय, कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम, तर त्या कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये तुम्ही काय काय करू शकता, तर ऍडमिशन मुलांची घेऊ शकता, टीचरचे डिटेल्स घेऊ शकता, है ना, बॅचचे शेड्युलिंग करू शकता, फीजचे मॅनेजमेंट करू शकता, ऍडव्हर्टायझिंग, कॉलेजचे ऍडव्हर्टायझिंग करायचे असेल किंवा इव्हेंट्स असतील त्यांचे कॅम्पिंग करू शकता. बरेचशा गोष्टी या कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीमच्या अंडर येतात, किंवा स्टाफ मॅनेज करू शकता. आता मी हे ज्या काही गोष्टी सांगितल्या ना, हे सगळं कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीमच्या अंडर येतात, बरं का. त्याच्यामध्ये कॉलेजची लायब्ररी असेल तर लायब्ररी पण मॅनेज करू शकता, है की नाही. पण हे जे मी तुम्हाला सांगितलं ना, ह्याच्यामध्ये लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम वेगळा आहे, स्टाफ मॅनेजमेंट सिस्टीम वेगळा आहे, है ना, ऍडमिशन मॅनेजमेंट सिस्टीम वेगळा आहे, अटेंडन्स मॅनेजमेंट सिस्टीम वेगळा आहे. तुम्हाला स्कोप डिफाईन करायचा आहे, म्हणजे तुमच्याकडे वेळ आहे 3 महिने. त्या 3 महिन्यात जेवढ्या पॉसिबल गोष्टी आहेत तेवढंच तुम्हाला करायचं. तुमच्याकडे 4 वर्ष नाही आहेत. मी जे तुम्हाला टॉपिक सांगतो पेरिफाय, किंवा मी जे काय म्हणलं कम्प्युटर पेरिफेरल आपल्याला सेल करायचे, आणि त्यासाठी तुम्ही प्रोजेक्ट डेव्हलप करायचं ठरवा. आणि हे तुम्हाला तर चॅट जीपीटी यूज करता येतं. चॅट जीपीटीला त्याचं लागणारं ड्युरेशन विचारा, त्याचं कॉस्टिंग विचारा. तुम्हाला चॅट जीपीटी काय सांगते मला ते उद्याला सांगा. मिनिमम ड्युरेशन, तर किमान असं कम्प्लीट प्रोजेक्ट डेव्हलप करायला किमान 4 वर्ष लागतात. जवळपास 20 ते 30 लाख रुपये खर्च येतो, म्हणजे एम्प्लॉईचा वगैरे सगळं इन्क्लूड करून, बरं का. आपल्याला किती दिवसात प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा आहे? 3 महिन्यात. 3 म्हणजे काही रोज तुम्ही उठून प्रोजेक्टच करत बसणार नाही. कधी तर सॅटर्डे संडे जो आपण शेड्यूल केलाय त्या दिवशी तुम्ही प्रोजेक्ट करणार. आपल्याला मॅक्झिमम 1 महिन्यामध्ये प्रोजेक्ट डेव्हलप करायचा. ठीक आहे. त्यासाठी आपण स्कोप डिफाईन करतोय की मला माझ्या प्रोजेक्टमध्ये काय करायचं. आता एकटाच जर कोणी प्रोजेक्ट करत असेल तर त्यासाठी 50 मार्काचा प्रोजेक्ट आहे. आता वेगवेगळ्या कॉलेजला वेगवेगळं वेटेज असू शकतं. 3 जण मिळून करत असेल तर तोच प्रोजेक्ट 150 मार्काचा, हे लक्षात ठेवा. एकटाच करतोय, घे माझं नाव, आपण दोघं मिळून करू, तू कर सगळं, मी डॉक्युमेंटेशन बघतो, असं होत नाही, बरं का. प्रोजेक्टचा स्कोप वाढतो. जेवढं तुम्ही ग्रुपमध्ये मुलात तेवढं तुम्हाला मॉड्यूल दाखवावे लागतात की मी हा मॉड्यूल याने केला, हा मॉड्यूल याने केला, आणि प्रत्येकाने जो मॉड्यूल केलाय तोच एक्सप्लेन एक्सटर्नलला करायचा असतो. त्यामुळं तसंच डेव्हलपमेंट करायचं. एकच जण सगळं कोडिंगचं बघतंय, एक जण दुसरं डॉक्युमेंटेशनचं बघतंय, मग एक्झामिनरच्या समोर गेल्यानंतर काय होईल? एक्सप्लेन एकच जण करतोय, दुसरं नुसतं बघत बसलंय. प्रॉब्लेम आहे ना. आणि त्याला बोलत नाही त्याला प्रॉब्लेम होत नाही, जो बोलतो त्याला प्रॉब्लेम होतो. एक्झामिनरने सांगितलं तू थांब आता, ह्याला बोलू दे, आणि ह्याने काहीच केलं नाही, कोडिंग मधला सी पण केला नाही. आलं लक्षात. मग हा मोबाईल नंबरच्या ठिकाणी ईमेल टाईप करत बसतो, तिथं आपला गोंधळ होतो. अरे असं नको. मग तिथं काय होतं, तिथं कळतं की प्रॉपर रिस्पॉन्सिबिलिटीज डिवाइड झाल्या नाहीत, कोण किती काम केले वगैरे ते कोणी बघत नाही, रॅन्डम मार्क्स देऊन तुम्हाला मोकळं करतात, पास करतात फक्त. पण प्रोजेक्ट पासिंग साठी म्हणून तुम्हाला मार्क्स जर चांगले कव्हर करायचे असतील तर प्रोजेक्ट एक चांगला पर्याय आहे. प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्ट जे म्हणतो आपण, जे मार्क्स चांगले कव्हर होतात ते त्यासाठी आहे. त्यामुळे आपण स्कोप डिफाईन करायचा, आणि जेवढा होईल तेवढा स्कोप, 3 महिन्यात जेवढा डेव्हलप होईल तेवढा. तर आता पेरिफाय मध्ये काय काय गोष्टी येतात त्या आधी पण बघू. मला काय करायचंय, मला बॅकएंड साईडला म्हणजे ऍडमिन एक साईड बनवायची. ऍडमिन काय काय ऑपरेशन करेल, ऍडमिन सगळे प्रोडक्ट अपलोड करेल, प्रोडक्टचा स्टॉक मेंटेन करेल, कुठल्या कस्टमरची डिमांड काय आली आहे हे बघेल, म्हणजे कस्टमर एंटिटी येणार आहे, प्रोडक्ट एंटिटी येणार आहे, स्टॉक येणार आहे, है ना. ज्या काही मी या गोष्टी तुम्हाला सांगतो ना त्या मला एका ERD मध्ये लॉक करायच्या.
सगळ्यात पहिली स्टेप प्रोजेक्ट डेव्हलप करत असताना आपल्याला ERD एंटिटी रिलेशनशिप डायग्राम सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ती काढायची हा पहिल्यांदा. मग ह्याच्यावरनं तुम्हाला कम्प्लीट प्रोजेक्टचा स्कोप क्लिअर होईल. मग काय काय करणार आपण? आपला एक बॅकएंडला एक ऍडमिन युजर असणार आहे. म्हणजे ऍडमिन नावाचाच मी एक टेबल घेणार आहे बरं का. ऍडमिन नावाचाच मी एक टेबल घेणार आहे. त्या टेबलमध्ये फक्त आता माझ्या वेबसाईटसाठी मल्टिपल ऍडमिन असू शकतो. हा म्हणजे मी पण मॅनेज करतो, मॅडम पण मॅनेज करतात, तर माझे दोन वेगवेगळे लॉगिन आहेत. ठीक आहे. तर ऍडमिनचा एक माझा वेगळा टेबल असेल. ऍडमिन काय करणार आहे? ऍडमिन प्रोडक्ट ऍड करणार आहे. ऍडमिनचे जे काही ऑपरेशन आहेत ना त्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट ऑपरेशन हे आहे. ऍडमिन ऍड करणार आहे पेरिफेरल्स, म्हणजेच माझ्यासाठी तो प्रोडक्ट आहे बरं का. प्रोडक्ट नावानेच मी टेबल बनवणार आहे. या प्रोडक्टला कस्टमर परचेस करणार आहे. प्रोडक्ट परचेस्ड बाय कस्टमर. परचेस बाय कस्टमर. आता हे प्रॉपर डायमंड वगैरे ड्रॉ करा तुम्ही. हा आणि ERD मध्ये एरोज नसतात बरं का. प्रोडक्ट परचेस बाय कस्टमर. प्रोडक्टनी सॉरी कस्टमरने प्रोडक्ट परचेस केले. परचेस केले म्हणजेच काय? डायरेक्ट परचेस करतो का? नाही ना. तो एक कार्ट क्रिएट करतो, कार्ट मध्ये आयटम्स आधी ऍड करतो, कार्ट मधनं मग चेकआउट करतो. तर ही सगळी बॅक एंड प्रोसेस झाली बरं का. पण इनडायरेक्टली प्रोडक्टच परचेस करतोय. ह्याच्यामध्ये माझा कार्टची एंट्री कुठेच दिसत नाही. पण मी कार्ट नावाचा टेबल बॅकएंडला बनवणार आहे. टेम्पररी कार्ट असेल किंवा कोणत्या कस्टमरनी वा त्याच्या कोणती विशलिस्ट क्रिएट केली. तुम्ही फ्लिपकार्टला कुठले तरी आयटम्स बघताय, आवडला एखादी आयटम, तुम्ही त्याला मार्क करून ठेवता, विशलिस्ट मध्ये मार्क करून ठेवता. तशी विशलिस्ट जर बनवायची असेल तर त्याचा पण एक वेगळा टेबल बनवावा लागतो आपल्याला. आलं लक्षात? तर कस्टमर प्रोडक्ट परचेस करतो, त्यानंतर परचेस केल्यानंतर त्याला काय मिळेल? बिल मिळेल ना. कस्टमर गेट बिल. ठीक आहे. त्यानंतर आता ऍडमिन प्रोडक्ट ऍड करतोय, ऍडमिन मॅनेज करतो स्टॉक पण. ऍडमिन मॅनेज स्टॉक. मला स्टॉकचा एक वेगळा टेबल बनवायचा. आता स्टॉक कशाचा असतो? स्टॉक कशाचा असतो? प्रोडक्टचा असतो ना. माझं परत इथून असं याला लाईन नाही दाखवायची. ERD मध्ये सायकल कधीही नसते. बरोबर. मग काही मुलं काय करतात? ऍडमिन मॅनेज स्टॉक आणि प्रोडक्ट हॅज स्टॉक, इथे हॅज टाकणार कुठेतरी आणि मला कनेक्ट करणार. असं नाही करायचं. जर प्रोडक्ट मॅनेज करतो ना ऍडमिन, तर स्टॉक पण मॅनेज करणार आहे. लिंक ही डिफॉल्ट असणारच आहे. तुम्हाला वेगळी परत लिंकिंग दाखवायची गरज नाही. जे काही लिंकिंग असतं इंटरनल ते सगळं आपण रिलेशनशिप मध्ये मॅनेज करतो. ERD मध्ये ते दाखवायचं नसतं. ठीक आहे. अजून कोणत्या एंटिटीज येतील? मी तुम्हाला सांगितलं तर ऑर्डर एक एंटिटी येणार आहे ना. ऑर्डर म्हणजे कस्टमर प्रोडक्ट परचेस बाय कस्टमर. ऑर्डर ही एंटिटी माझी बॅकएंडला येईल. आता याच्यामध्ये रिलेशनशिप मध्ये किती टेबल? आता माझे बेसिक एंटिटीज एवढे आल्या आहेत. किती आहेत? ऍडमिन 1, स्टॉक 2, प्रोडक्ट 3, 4 आणि 5. आता आपण कार्डिनॅलिटी बघूयात. वन ऍडमिन ऍड मेनी प्रोडक्ट्स. बरोबर आहे. वन प्रोडक्ट परचेस बाय मेनी कस्टमर किंवा वन कस्टमर परचेस मेनी प्रोडक्ट, म्हणजे इथे मेनी टू मेनी आहे. आता इथे मेनी टू मेनी आलं की तिसरा टेबल बनतो. तो तिसरा टेबल इथे ERD मध्ये दिसत नाही ना. बरोबर ना. प्रोडक्ट कस्टमरचा तिसरा टेबल जो बनणार आहे तो आपल्या रिलेशनशिप मध्ये बॅकएंडला बनणार आहे. तो इथं आपण दाखवत नाही. बरोबर. तसं एक कस्टमर आहे, त्याला एक बिल मिळेल का नाही? का मल्टिपल मिळतील? हा, पहिल्यांदा आला त्याला एक बिल मिळालं, दुसऱ्यांदा आल्यानंतर सेम मिळणार आहे का बिल? वेगळं बिल मिळणार आहे. वन कस्टमर गेट मल्टिपल बिल. पण एक बिल मल्टिपल कस्टमरला मिळतं का? नाही. म्हणजे ही रिलेशन कशी आहे? वन टू मेनीच आहे. म्हणजे कस्टमरचा आयडी बिल मध्ये येणार आहे. बस. इथे तिसरा टेबल बनणार नाही. कळलंय? हा. आणि स्टॉकची एंट्री वन ऍडमिन कॅन ऍड मेनी एंट्रीज इन स्टॉक. ठीक आहे. आपल्याला स्टॉक चेक करायचं आहे. म्हणजे आपल्याला प्रोडक्ट जे दाखवतोय आपण तो प्रोडक्ट आउट ऑफ स्टॉक आहे का अवेलेबल आहे हे दाखवण्यासाठी आपण स्टॉकची एक वेगळी एंट्री आपण मॅनेज करतो. आता हा टोटल हे 5 एंटिटीज या
प्लस बॅकएंडला जो बनणारा माझा कार्डचा एक तो एक टेबल आणि याच्यातला रिलेशनशिपचा एक टेबल, म्हणजे टोटली 5 6 7 टेबल्स माझे बनणार आहेत. अजून आपण जेव्हा प्रोजेक्ट ऍक्च्युअली स्टार्ट करू तेव्हा वेगळे अजून आपले टेबल्स बनवू शकतात. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला वाटलं आता फीडबॅक पण एक जनरेट कर, फीडबॅकचा टेबल करायचा आहे तर कस्टमर गिव्ह फीडबॅक. सगळ्यांच्या प्रोजेक्टमध्ये स्कोप जर कमी पडत असेल तर फीडबॅकची एक एंट्री तुम्ही करू शकता. कस्टमर गिव्ह फीडबॅक. ठीक आहे. फीडबॅकची एंट्री आपण करू शकतो. अजून काय ऍड करता येईल याच्यात? प्रोडक्टला रिव्ह्यूज असतात. तुम्हाला मॅनेज करायचं असेल तर प्रोडक्ट हॅज रेटिंग्स, रेटिंग नावाचं वेगळा टेबल तुम्ही करू शकता आणि ते रेटिंग्स पण तुम्हाला किती पैकी आहेत वगैरे त्याच्यामुळे ते स्टार मध्ये कन्वर्ट करून तुम्ही दाखवू शकता, पण तो खूप जास्त कोड होतो. मी तो आता काही येते सांगत नाही. तुम्हाला जर वेळ मिळाला सुट्ट्यामध्ये वगैरे काही करायची इच्छा असेल तर तुम्ही त्याला एक्सपांड करू शकता पाहिजे तेवढा. ठीक आहे. एवढ्या गोष्टी आपण प्रोजेक्ट मध्ये डिस्कस करणार आहोत, बघणार आहोत. टोटल माझे 8 टेबल्स बनणार आहेत. कळले? हा झाला आपला स्कोप. तुम्ही प्रोजेक्ट जो ठरवणार आहात, सगळ्यात आधी प्रोजेक्ट ठरल्यानंतर मला आधी त्याची ERD ड्रॉ करून दाखवायची. ERD फायनल झाल्यानंतरच मग बाकी सगळा कोड करायला घ्यायचा. आज गेल्यानंतर पहिली गोष्ट काय करणार तुम्ही? सेटअप. दुसरी गोष्ट तुमच्या प्रोजेक्टची ERD ड्रॉ करणार. ती ERD येत नसेल तर रेफरन्सेस घ्या, डाउनलोड करा, कुठूनही बघा. तुमच्या प्रोजेक्टसाठी कशी रफ ERD मला ड्रॉ करून दाखवा. जो काही प्रोजेक्ट टॉपिक ठरला असेल त्याच्यावर ना, त्याच्यामध्ये जे काही चेंजेस असतील ते आपण डिस्कस करून सॉल्व्ह करूया. ठीक आहे. ऑनलाईन सगळ्यांना समजलंय? संस्कृती, सारिका, सानिका, प्रतिभा, सोहम, निखिल, रितेश, अपूर्वा, प्रेरणा, प्रणव, रिप्लाय द्या सगळ्यांनी चॅट मध्ये फास्ट.